नमस्कार मंडळी. एका ताईची कमेंट्स होती का ताई तू ब्रेन ट्यूमरवर एखादा व्हिडिओ बनव का, त्याची लक्षणं काय आहे ते आम्हाला समजतील. तर ब्रेन ट्यूमरचे लक्षणं किरणचे जे काही होते, डोकं दुखणं, चिडचिड करणं आणि रस्ता विसरणं. तर शेवटच्या जेव्हा आजारी पडायच्या 8 दिवस आधी किरणचे हे लक्षणं मला दिसले होते का. ते एक दिवशी आले, आपल्या घराखाली आले, तर ते मला फोन करून विचारता कोमल आपण कुठे राहतोय. तर मी त्यांना सांगितलं आपण इकडे इकडे राहतोय. तर मला 2 मिनिटासाठी काहीच कळालं नाही की किरण असे का करताय. तर मला त्यांच्यावर डाऊट आला. तर मी त्यांना अतुल वडगावकरकडे नाशिकला ॲडमिट केल्यानंतर CT स्कॅन MRI कळालं का त्यांना ट्यूमर आहे. तर म्हणजे लगेच हलवा असा विषय होता त्यावेळेस. तर आम्ही लगेच ॲडमिट केलं. तर त्यावेळेस म्हणजे पहिलं ऑपरेशन झालं. पहिल्या ऑपरेशनमध्ये सांगितलं गेलं का कॅन्सरची गाठ आहे. तर आपल्याकडे रिपोर्ट नसल्यामुळे परत त्यांनी 5वं ऑपरेशन केलं. तर 5व्या ऑपरेशनमध्ये साध्या गाठी निघाल्या आणि इकडे नाशिकला परत नेल्यानंतर तिथे सांगितलं का ती कॅन्सरची गाठ असू शकते. म्हणजे नेमकं काय समजायचं, कॅन्सर का काय. म्हणजे पूर्ण ऑपरेशन करून माणसाची तब्येत एकदम जाम करून टाकली होती आपल्या. पण मला हा दिवस आठवायचा नाही आणि मी हे शब्द बोलत नाही कारण मला खूप त्रास होतो. पण त्या ताईंची कमेंट्स होती म्हणून मी हे सगळं सांगितलंय तुम्हाला सर्वांना. तर मी आज माझ्या दोन्ही मुलांना क्लास लावला कारण त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष झालंय. कारण किरणचे जे काही स्वप्न आहे ते मला सर्व पूर्ण करायचे. तर युवराजचं आणि शिवराजचं जेवण झालं होतं, ते बसले होते अभ्यास करायला आणि सिंबा त्यांना बघत होता आणि शिवराज पण त्याची हँडरायटिंग खूप छान आहे, जेवण करून बसले होते. तर असा होता माझा आजचा दिवस. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.